2023 मध्ये मी माझा अंडर 19 स्टेटचा पण डेब्यू केला. त्याच्यात मी मेघालय अगेन्स्ट 118 केले. माझी फास्टेस्ट सेंचुरी होती ती 69 बॉल्स मध्ये. आणि त्या परफॉर्मन्समुळेच माझं NCA साठी सिलेक्शन झालं. चॅलेंजर्स ट्रॉफीला मी 88 रन्स केले होते 60 बॉल्स मध्ये. आणि त्या परफॉर्मन्समुळे माझं ट्रायंग्युलर सिरीज जी साऊथ आफ्रिका सोबत गवंडे स्टेडियमला झाली होती तिथे पण निवड झाली. आणि त्या मॅचेस मध्ये पण माझा परफॉर्मन्स चांगला होता, त्यामुळे मी इंडिया टीम मध्ये पण सिलेक्ट झाली. 8वीत मी प्रियादर्शनी स्कूल इंद्रायणनगर इथे ऍडमिशन घेतलं. तर मग त्या शाळेकडनं मला खूप सपोर्ट भेटला. मी स्मृती मंदाना आणि भूमी टर्न या दोघांना रोल मॉडेल म्हणून बघते. आमची फर्स्ट मॅच होती पाकिस्तान सोबत. त्या मॅचला माझा डेब्यू झाला आणि त्या मॅचला मी एक चांगला कॅच पकडला होता, तो माझ्या अजूनही लक्षात आहे. आणि फायनलला पोहोचला. आमची फायनल होती बांगलादेश सोबत. नमस्कार, एजू वार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज महिला अनेक क्षेत्रात आपलं नाव कमावतायत, नावलौकिक करतायत, भरारी घेतात. अशाच एका क्षेत्रात विशेष नाविन्य मिळवणारी भाविका आपल्या सोबत आहे, जिने क्रिकेट या क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवलाय. तिचं हे क्षेत्र तिने का निवडलं, तिचा हा प्रवास एकूण कसा होता हे तिच्याकडूनच जाणून घेऊया. हॅलो भाविका, कशी आहेस? एजू वार्ता न्यूज मध्ये तुझं स्वागत. काय सांगशील तुझा नेमका क्रिकेट पर्यंतचा प्रवास, लहानपणापासून ते आतापर्यंतचं हे यश, हे कशामुळे झालं आणि हा प्रवास कसा होता, काय सांगशील? नमस्कार, मी भाविका हिरे. तर मग लहानपणीपासूनच म्हणजे 2.5-3 वर्षाची असताना मी क्रिकेट खेळत होती. म्हणजे टेनिस क्रिकेट खेळायची फ्रेंड्स सोबत माझ्या. आणि माझे पप्पा पण सॅटर्डे संडेला घरी असायचे, तर मग त्यांच्यासोबत पण क्रिकेट खेळायची. आणि असंच करत करत मी 4थी मध्ये असताना प्रोफेशनल क्रिकेट जॉईन केलं. आणि तेव्हा मी ओमसाई क्रिकेट अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं. आणि माझे कोच संजय हडके सर होते. तर मग आतापर्यंत मी त्यांच्याकडेच प्रॅक्टिस करते. आणि असंच 4थी पासून म्हणजे 2 वर्ष मी मुलांमध्येच प्रॅक्टिस करत होती. आणि मग हळूहळू मी माझ्या मॅचेस खेळायला सुरू केला. आणि त्यानंतर 2022 मध्ये मी अंडर 15 सिलेक्शन ट्रायल्सला गेली. तिथे आमची बडोदा सोबत प्रॅक्टिस मॅच होती. तर मग त्याच्यात 113 धावा केला मी नॉट आउट. आणि त्याच परफॉर्मन्समुळे मला अंडर 15 स्टेट महाराष्ट्राची कॅप्टन म्हणून घेतलं. आणि तेव्हाच महाराष्ट्राला रिप्रेझेंट करताना माझ्या डेब्यू मॅच मध्ये मी 129 रन्स केले. आणि तसेच माझे आणखीन काही स्कोर्स आहेत, जसं पॉंडिचेरी सोबत 89 रन्स केले, अजून छत्तीसगड सोबत 93 नॉट आउट केले. आणि असंच करत परत 2023 मध्ये मी माझा अंडर 19 स्टेटचा पण डेब्यू केला. त्याच्यात मी मेघालय अगेन्स्ट 118 केले. माझी फास्टेस्ट सेंचुरी होती ती 69 बॉल्स मध्ये. आणि त्या परफॉर्मन्समुळेच माझं NCA साठी सिलेक्शन झालं. आणि त्याच्या आधी झेडचे मॅचेस असतात, त्याच्यात मी हायेस्ट रन गेटर होती 7th पोझिशनला. आणि इथे माझे टोटल 238 रन्स होते. आणि त्या परफॉर्मन्समुळे NCA साठी सिलेक्शन झालं. NCA ला पण माझं ऑल ओव्हर परफॉर्मन्स खूप चांगला होता. आणि त्याच्यासोबतच चॅलेंजर्सला पण निवड झाली. चॅलेंजर्स ट्रॉफीला मी 88 रन्स केले होते 60 बॉल्स मध्ये. आणि
त्या परफॉर्मन्समुळे आज ट्रायंग्युलर सिरीज जी साऊथ आफ्रिका सोबत गवंडे स्टेडियमला झाली होती तिथे पण निवड झाली आणि त्या मॅचेस मध्ये पण माझा परफॉर्मन्स चांगला होता, त्यामुळे मी इंडिया टीम मध्ये पण सिलेक्ट झाली. खरं तर कुठलंही क्षेत्र निवडायचं झालं तर घरच्यांचा पाठिंबा अतिशय मोलाचा ठरतो. तर या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये विशेषतः तू ज्यावेळेस क्रिकेट खेळणार हे जेव्हा ठरलं त्यावेळेस घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? घरच्यांचा सपोर्ट सर म्हणजे आधीपासूनच होता. माझ्या पप्पांना पण आवड होती क्रिकेटची, त्यांनीच मला अकॅडमी मध्ये जॉईन केलं होतं आणि तसंच मम्मी पण मला खूप सपोर्ट करायची. ती म्हणजे माझं जे काही अडचण असायची जसं अकॅडमीला जा परत घरी या जेवणाचं वगैरे सगळं ते मम्मी सांभाळायची. कारण आहार पण महत्वाचा आहे, तू जेवलीस की नाही वेळेत हे या सगळ्या गोष्टी आईलाही सांभाळायला लागत असायच्या. शिक्षण करताना प्राथमिक पासून ते आतापर्यंत हे समतोल तू कसं राखलंस? तर मी 4थी मध्ये खेळायचं सुरू केलं होतं तेव्हा मी श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत होती मोशी इथे आणि मी त्या शाळेत 6वी पर्यंत होती. 7वी पर्यंत होती. 8वीत मी प्रियादर्शनी स्कूल इंद्रायणनगर इथे ऍडमिशन घेतलं. तर मग त्या शाळेकडनं मला खूप सपोर्ट भेटला. आमची प्रिन्सिपल मॅम गायत्री जाधव यांनी पण खूप सपोर्ट केला आणि तसंच ऑनरेबल ट्रस्टी राजेंद्र सर यांनी पण खूप सपोर्ट केला आणि तसंच ह्यांनी मला माझ्या क्रिकेट मॅचेस वगैरे कॅम्प वगैरे असायचं तेव्हा मला त्यांनी परमिशन दिली खेळायला जायची आणि मग माझा जो अभ्यास राहायचा उरलेला तो मी आल्यावरती करायची. म्हणजे जे टीचर्स होते ते सगळे म्हणजे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे, त्याच्यात माझं म्हणजे जो बुडालेला अभ्यास होता तो सगळा कव्हर करायचे. आणि तसंच माझी 10वी आली. 10वीला पण मी म्हणजे जास्त अटेंड नव्हती केली शाळा, पण नंतर जेव्हा फेब्रुवारी परीक्षा होती तर मग मी जानेवारी महिन्यात पूर्ण अभ्यास केला. त्याच्यातही जे टीचर्स वगैरे होते त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे मला जेव्हाही काही अडचण असेल अभ्यासाची तेव्हा ते नेहमी माझ्यासाठी असायचे. आतापर्यंत किती गेम्स खेळला आणि कुठे कुठे खेळला? आतापर्यंत मी कमीत कमी 300-350 मॅचेस खेळले असणार आहेत आणि मी म्हणजे प्रत्येक स्टेट मध्ये पण खेळल्यात मॅचेस, म्हणजे जे ग्राउंड्स आहेत तिथे. 15 वर्षाखाली जे क्रिकेट संघ होता त्याची तू कॅप्टन होतीस, तर कॅप्टन पदाचा अनुभव घेताना तुला कसं वाटलं आणि ही संधी मिळाल्यानंतर तुला त्यावेळेस तुझी भावना काय होती? 15 स्टेटला जेव्हा रिप्रेझेंट करत होती तेव्हा त्याच्या म्हणजे आम्ही टूरला जायच्या आधी 2 दिवसाआधी मला समजलं होतं की मी कॅप्टन आहे म्हणून. त्याच्या आधी मला माहित नव्हतं. मग तेव्हा माझी हेच होतं की मी टीमला चांगलं सपोर्ट करावं, प्रत्येकाला म्हणजे एकूण होऊन खेळावं. आणि तेच क्रिकेटमध्ये तुझं प्रेरणास्थान कोण आहे? कोणाला तू रोल मॉडेल म्हणून पाहतेस? मी स्मृती मंदाना आणि धोनी या दोघांना रोल मॉडेल म्हणून बघते. कारण स्मृती मंदाना पण लेफ्टी आहे आणि मी पण लेफ्टी आहे, तर मग आम्ही म्हणजे मी तिची बॅटिंग स्टाईल तो पॅशन ते सगळं फॉलो करते. तसंच धोनीकरांची पण स्किपिंग वगैरे बघून शिकली. आता तू म्हणालीस की एवढ्या साऱ्या गेम्स खेळल्यास, या गेम्स मधला तुझ्या आवडीचा किंवा तुझ्या लक्षात राहणारा एखादा किस्सा आमच्या बरोबर शेअर कर, जो आजपर्यंत कोणाला माहिती नाहीये, हिडन आहे. तर मग म्हणजे असे कुठलाही असेल, म्हणजे फनी असेल तरीही चालेल, कुठलाही. नाही अशी लोकल मॅच होती मुलींची, अंडर-16 टुर्नामेंट चालू होती. तर मग आम्ही फायनल खेळत होतो AK स्पोर्ट्स वर्सेस वेरॉक. तर मग त्या मॅचला आम्हाला 181 रन्स करायचे होते आणि मी आणि माझी पार्टनर ईश्वरी अवतरे आम्ही दोघं खेळत होतो. तर मग तिचं शतक झालं होतं आणि आम्हाला लास्ट बॉलला 4 रन हवे होते आणि तेव्हा मी स्ट्राईकवर होती.
आणि तेव्हा मी असा शॉट खेळला जो मी आजपर्यंत कधी ट्राय पण नव्हता केला आणि माझ्या डोक्यात पण नव्हता. तो शॉट मी खेळला आणि तेव्हाच 4 रन्स पण आले. म्हणजे तो रिव्हर्स स्कूप होता ऑफ साईडचा, तो मारला होता. आणि तो क्षण तुझ्या आजही कायम लक्षात आहे. ज्या वेळेला 19 वर्षाखालील गटात असं कळालं की पुण्यामधून 3 मुलींचं सिलेक्शन झाले आणि त्या 3 मध्ये तुझंही नाव आहे, तर त्यावेळेला नेमकं काय वाटलं होतं? त्यावेळेला मला खूपच आनंद झाला आणि तेव्हा आमच्या ट्रायंग्युलर सीरीजच्या मॅचेस पण चालू होत्या. तर मग मला तर खात्रीच होती की मी खेळणार म्हणून, कारण माझा परफॉर्मन्स तसा चांगला झाला होता. ज्या वेळेला आपण म्हणतो की क्रिकेट पुरुषांचं क्रिकेट आणि महिला क्रिकेट, जेवढा पुरुषांचा क्रिकेटला आजचा डिमांड आहे किंवा व्हॅल्यू दिली जाते, लोक तेवढ्या आवडीने पाहतात, तेवढं महिलांना मिळावं का? काय वाटतं याविषयी, काय बोलावं? तर आधी तर असं नव्हतं, म्हणजे जेवढा मुलांना सपोर्ट भेटतो तेवढा मुलींना नव्हता भेटत. पण आता बीसीसीआय दोघांना इक्वली ट्रीट करते. अंडर 19 वर्ल्ड कप आणि एशिया कप या संघामध्ये तू भारतीयला रिप्रेझेंट केलंस, तू त्यात सहभागी होतीस, तर तुझा हा अनुभव कसा होता? तर मला तेव्हा खूप छान वाटत होतं की मी इंडिया टीमचा पार्ट होती आणि माझे जे सगळे टीममेट्स होते ते सगळे म्हणजे आम्ही सगळे एकत्रच झालो होतो, कारण आम्ही तेवढ्या टाइम सोबत होतो. आणि तसेच आमचे कोचेस कोचिंग खालीर मॅम, अजून अपूर्व देसाई सर आणि बाकी सगळा सपोर्ट स्टाफ, त्यांनी आम्हाला खूप कॉन्फिडन्स दिला आणि आमच्यासाठी खूप त्यांनी हे केले, कष्ट केले. इंटरनॅशनल लेवलला खेळताना तुझा संघ असेल किंवा काय, तू त्यांच्यामध्ये कशी मिसळून गेलीस आणि कोणाकोणासोबत मॅचेस झाला? तुम्हाला कोच कोण कोण होते, तर याविषयी आम्हाला सांग. तर मग आम्ही NCA कॅम्प होता तेव्हापासून आम्ही एकत्र होतो सगळे. तो ऑगस्ट मध्ये झाला होता. तेव्हापासून म्हणजे त्याच्यानंतर आमचं रायपूरला चॅलेंजर ट्रॉफी झाली, तिथेही आम्ही सोबत होतो सगळे. आणि त्यानंतर मग चॅलेंजर ट्रॉफी झाल्यावर ट्रायंग्युलर सिरीज मध्ये आलो, तिथे पण सोबतच होतो. तसं करत करत आम्ही सगळे एकत्र आलो इंडिया टीम मध्ये आणि त्यामुळे आमचा बॉन्ड खूप चांगला झाला होता सगळ्या टीममेट्सचा. आणि तसेच आम्हाला कोचेस पण तसे भेटले होते, त्यांचा पण आमच्यासोबत चांगला बॉन्ड झाला होता. आमचे कोचेस नूशिना खादी मॅम आणि अपूर्व देसाई सर आणि बाकीचा सपोर्ट स्टाफ SNC फिजिओ वगैरे त्यांच्यासोबतही चांगला बॉन्ड झाला होता आणि ते आम्हाला चांगले समजून घ्यायचे आणि आम्हाला चांगला गायडन्स द्यायचे. MCAचे हेड पण आम्हाला म्हणजे VVS लक्ष्मण सर, हे पण आम्हाला वेळोवेळी मेंटरिंग करायचे आणि आमचे लेक्चर्स वगैरे असायचे ते पण घ्यायचे. आणि त्यानंतर आम्ही एशिया कपला आमची फर्स्ट मॅच होती पाकिस्तान सोबत, त्या मॅचला माझा डेब्यू झाला आणि त्या मॅचला मी एक चांगला कॅच पकडला होता, तो माझ्या नेहमी लक्षात आहे. आणि तसेच आमच्या मॅचेस होत गेल्या, आम्ही सगळ्या क्वालिफाय करत गेलो आणि फायनलला पोहोचलो. आमची फायनल होती बांगलादेश सोबत. तर मग फायनललाही आम्ही खूप चांगला परफॉर्मन्स केला सगळ्या टीमनी. आणि तेव्हा म्हणजे आम्हाला 1 विकेट पाहिजे होती जिंकायला, तर मग 1 विकेट पडली, म्हणजे अपील झाला होता, रनआउट साठी रेफरल गेला होता. तेव्हा मी बाउंड्री लाईनला उभी होती फ्लॅग घेऊन आतमध्ये पळत जायला, आणि जसा तो रेफरल आला आउट डिसिजन म्हणून, तशी मी एकदम आतमध्ये पळत गेली. मला काही समजतच नव्हतं काय होत होतं, एवढी एक्साइटेड होती मी. आणि तसंच वर्ल्ड कप पण मलेशियामध्येच होता. तर मग आम्हाला सगळे ग्राउंड कंडिशन्स, तिकडचा वेदर, क्लायमेट वगैरे सगळं समजलं होतं की कसं असणार आहे. तर मग तसेच आमच्या मॅचेस होत गेल्या. थोडा पाऊस पण आला म्हणून थोडी हे मॅचेस थोड्याशा म्हणजे ओव्हर्स वगैरे कमी झाल्या, त्यामुळे एवढं काय
झालं नाही. आणि मी वर्ल्ड कपला 4 मॅचेस खेळल्या. मग त्याच्यातही चांगलं गेलो होतं मी. आणि मी वेस्ट इंडिज अगेन एक कॅच पकडला होता, तो पण खूप छान कॅच होता. आणि तसंच फायनलला आम्ही गेलो, साऊथ आफ्रिका सोबत फायनल होती. आणि म्हणजे आम्ही आधी फिल्डिंग करत होतो, तर मग आम्ही त्यांना 99 रन्स मध्ये ऑल आउट केलं. आणि तसंच आम्ही म्हणजे आमचं चेंजिंग होतं, तर मग आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. आणि म्हणजे कोणाला असं प्रेशरही नव्हता की फायनल मॅच आहे. सगळे एकदम काम होते. आणि तसंच मग आम्हाला जिंकायला फक्त 2-3च रन हवे होते. मग तेव्हा पण मी फ्लॅग घेऊन बाउंड्री लाईनला उभी होती. आणि तसं सानिका ताटीलनी बाउंड्री मारली, तसं आम्ही आतमध्ये पळत गेलो. सगळ्यांचे म्हणजे सगळे एकदम इमोशनल झाले होते आणि खूप एक्साइटेड होतो सगळ्यांना.